महाराष्ट्रातील 1.5 कोटी लाडक्या बहिणींसाठी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला असून आदिती तटकरे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय घेतल्याच्या नंतर आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे 3 एकत्रित हप्ते 4,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला असून आता 2100 रुपयांचा हप्ता देखील आता मिळणार आहे। त्याची तारीख देखील सध्या पुढे आली असून महिलांना होळी आणि धुलीवंदनाच्या निमित्ताने त्यांच्या खात्यावरती 3 महत्त्वाच्या वस्तूंसाठी मोफत पैसे देखील देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याचं सध्या आजच जाहीर केले। तेव्हा लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। तुम्हाला त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील, तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे, त्याला कोणती कागदपत्रे लागतील किंवा तुम्हाला किती लाखाचं उत्पन्न लागेल आणि पुढील 3 महिन्याचा हप्ता येण्यासाठी तुमच्या अकाउंटवरती कोणकोणत्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे याची इत्थंभूत माहिती आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। तेव्हा लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे। कालच आदिती तटकरे यांनी म्हटले की माझ्या बालविकास खात्याकडे काल 34,000 कोटी रुपयांची रक्कम अजित पवार यांनी हस्तांतरित केली असून लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता तर आलाच आहे, परंतु आता मार्च महिन्याचा हप्ता देखील महिलांच्या खात्यावरती देण्याची प्रक्रिया मी चालू केली असून आज संध्याकाळपर्यंत म्हणजे होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी संध्याकाळपर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 1,500 रुपये, फेब्रुवारीचे 1,500 रुपये आणि या महिन्याचे 1,500 रुपये असे 3,000 रुपये महिलांच्या खात्यावरती पोचतील असं त्यांनी जाहीर केले। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता लाडक्या बहिणींसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे की दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे सरकारने दिल्यामुळे आगामी आता एप्रिल महिन्याचा हप्ता देखील सरकार देण्याच्या तयारीत असल्याचं सध्या बोलले जाते। त्यांनी एप्रिल महिन्याची तारीख देखील म्हटली, एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो 2100 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यावर देण्याची प्रक्रिया सध्या चालू असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे। त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना तुम्ही 2100 रुपयांची आपण पहिल्यांदा बोली केली होती, आता आपण ती द्यायला काही हरकत नाही, तेव्हा सरकारने कुठूनही पैसा आणावा परंतु लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता द्यावा। याला देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला असून आगामी काही दिवसांमध्ये आपल्याकडे सरकारकडे पैसे नसल्याकारणे ही योजना आपण तात्पुरती 1,500 रुपयांपर्यंत चालू असं म्हटलं आहे। परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे होळी आणि धुलीवंदनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारीचा हप्ता गेला आहे, परंतु मार्च महिन्याचा हप्ता जवळजवळ 50 लाख महिलांच्या खात्यावरती गेला नसल्याने त्यांची तक्रार आहे। मग त्यांनी काय करायला पाहिजे, जर तुमच्या खात्यावर जर पैसे आले नसतील तर तुम्ही स्वतःची कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या नजदीकी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही त्याची पूर्तता केली पाहिजे। त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक पासबुक आणि तुमचं आधार कार्ड या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण की सध्या असं आढळून आलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यांनी बँक सीडिंग केलं आहे किंवा बँक सीडिंग केल्यानंतर 6 महिने झाले, तेव्हा बँक सीडिंग होऊन 6 महिने झाल्याच्या नंतर काही महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत, तेव्हा बँक सीडिंग पुन्हा एकदा करून घ्यायचं म्हणजे तुमचं अकाउंट आणि आधार कार्ड या दोन्ही गोष्टी लिंक झाल्या हव्यात। जर त्या लिंक झाल्या नसतील 6 महिन्यानंतर त्या बंद होतात, तेव्हा तुम्हाला हे लिंक करावं लागतील जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे यायलाच कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही। तेव्हा पुढची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्च महिन्याचे हप्ते। आता बहुतांश महिलांच्या खात्यावरती मार्च महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता अजूनपर्यंत पोचला नाही। मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी तुमच्या नजदीकी जवळच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला तुमचं राशन कार्ड असेल किंवा तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल तो तुम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हा तुम्ही दिला नसेल तर तुम्हाला तो पुन्हा देणं गरजेचं आहे, अन्यथा इथून पुढे येणारे सगळे हप्ते तुमचे बंद होणार अशी सरकारने महत्त्वाची घोषणा केल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश लाडक्या बहिणींना खूप मोठा धक्का बसल्याचं यावरून जाणवते। त्यामुळे आगामी काळामध्ये लाडक्या बहिणींसाठी ही देखील महत्त्वाची बाब आहे की महाराष्ट्रातल्या जवळजवळ 50 ते 70 लाख महिलांचे पैसे आता येणार नाहीत, हे सरकारने कालच विधिमंडळामध्ये म्हटलं आहे। तेव्हा त्या नावांमध्ये तुमचा नंबर असू नये यासाठी पुन्हा उद्या तुम्हाला कोणत्या गोष्टींची कमतरता आहे त्या गोष्टी आपण व्हिडिओच्या मध्ये घेणार आहोत की ज्या गोष्टी तुम्ही पुढील 3 ते 8 दिवसामध्ये जमा करायचे आहेत, तेव्हा तुम्हाला येणारे हप्ते तुमच्या खात्यावरती येतील। तेव्हा आता मार्च महिन्याचा हप्ता 12, 13, 14, 15 आणि 16 या 16 मार्चपर्यंत महिलांच्या खात्यावर देण्यासाठी आदिती तटकरे तसेच त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले होते। तसे आज देखील होळीच्या निमित्ताने काही महिलांच्या खात्यावरती पैसे पोचले आहेत। उद्या 13, 14 आणि 15 या 3 दिवसामध्ये उर्वरित महिलांच्या खात्यावरती पैसे पोचतील अशी सरकारने तजवीज केली आहे। तेव्हा ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आले आहेत त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगायचं की मार्च महिन्याचा फेब्रुवारी महिन्याचा दोन्ही हप्ते त्यांच्या खात्यावरती आले आहेत। ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी देखील सांगायचं की नेमक्या कोणत्या कारणास्तव ते पैसे आले नसतील, आपण त्या कारणांचा शोध घेणार आहोत। तेव्हा आगामी काही दिवसामध्ये महाराष्ट्र सरकारचा
खूप मोठा प्लॅन आहे की या पैशामध्ये 21 रुपयांची वाढ केल्यानंतर पुन्हा 3,000 रुपयापर्यंत हे पैसे कसे वाढवता येतील हा देखील सरकार विचार करत आहे. मात्र त्याला वेळ अवधी लागू शकतो. त्यामुळे सध्या तरी मात्र 21 रुपयांचा हप्ता एप्रिलचा हप्ता मार्च महिन्यामध्ये देण्याची तजवीज सध्या सरकार करत असल्याची बातमी सध्या आपल्यापर्यंत येते. तेव्हा याच महिन्यामध्ये तुम्हाला 3 हप्ते मिळून जातील असं देखील सरकारने म्हटलं आहे. तेव्हा भेटूया पुन्हा उद्या सकाळी. तोपर्यंत धन्यवाद.